नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती 2018ची PYQ क्वेश्चन पत्रिका पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका संच कोड B आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण GK क्वेश्चन आणि मराठी क्वेश्चन पाहणार आहोत. 26 नंबरपासून GK क्वेश्चन चालू होतात. सन 2017चा 48चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? A. राजेश खन्ना, B. विनोद खन्ना, श्री धर्मेंद्र, D. आमिर खान. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. विनोद खन्ना. प्रश्न क्रमांक 27. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? A. तेरेखोल, B. कुंडलिका, C. वैतरणा, D. दमणगंगा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. तेरेखोल. 28 नंबर. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? A. 1968, B. 1973, C. 1962, D. 1972. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. 1972. 29. त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? A. मुंबई, B. नवी मुंबई, C. ठाणे, D. रायगड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. रायगड. नंबर. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? A. पुणे, B. मुंबई, C. कोल्हापूर, D. नागपूर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. कोल्हापूर. 31 नंबर. महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? A. अहमदाबाद, B. मुंबई, C. वर्धा, D. दिल्ली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. वर्धा. 32. भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? A. सुमित्रा महाजन, B. M. व्यंकय्या नायडू, C. थंबी दुराई, D. हमीद अन्सारी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. M. व्यंकय्या नायडू. तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? A. राजस्थान, B. महाराष्ट्र, C. मध्य प्रदेश, D. गुजरात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. मध्य प्रदेश. प्रश्न 34. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? A. टांगा, B. जपानी, C. मारियाना, D. सुंदा. हिंदी महासागरात सुंदा ही गर्ता आहे. ऑप्शन क्रमांक D. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? A. भालचंद्र नेमाडे, B. गो वि करंदीकर, C. वीरा शिरवाडकर, D. लक्ष्मीकांत देशमुख. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. लक्ष्मीकांत देशमुख. 46 नंबर. LPG गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते? A. मिथेन व ब्युटेन, B. मिथेन व इथेन, C. प्रोपेन व ब्युटेन, D. प्रोपेन व मिथेन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. प्रोपेन व ब्युटेन. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? A. 30 जानेवारी, B. 21 ऑक्टोंबर, C. 26 नोव्हेंबर, D. 31 ऑक्टोंबर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. 21 ऑक्टोंबर. 48. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? A. रिश्टर स्केल, D. डिग्री सेल्सिअस, C. अँपियर, D. डेसिबल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. डेसिबल. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? A. पुणे, B. मुंबई, C. संभाजीनगर, D. नागपूर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. पुणे. पुण्याला महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. 50. महाराष्ट्र ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? A. राजर्षी शाहू महाराज, B. महाराजा सयाजीराव गायकवाड, D. C. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, D. गोपाळकृष्ण गोखले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. महाराजा सयाजीराव गायकवाड. 51 नंबर. गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? A. ऑस्ट्रेलिया, B. न्यूझीलंड, C. इंग्लंड, D. वेस्ट इंडिया. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. ऑस्ट्रेलिया. 52 नंबर. फेसबुक या वेबसाईटचे जनक कोण आहेत? बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, पॅरी पेज, सर्जी बोन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. मार्क झुकेरबर्ग. कशाचा समावेश समाज माध्यमे सोशल मीडिया होत नाही? A. फेसबुक, B. इंस्टाग्राम, C. मोनोग्राम, D. ट्विटर. C. मोनोग्राम होत नाही. 54 नंबर. महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्त स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? A. नांदेड, B. जळगाव,
सी अमरावती, डी पिंपरी चिंचवड, डी पिंपरी चिंचवड. 55. खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? ए. पी.व्ही. सिंधू, बी. सायना नेहवाल, सी. सानिया मिर्झा, डी. कामना मल्लेश्वरी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सानिया मिर्झा. आपण GS आणि मराठी पाहणार आहोत. आता मराठीचे क्वेश्चन चालू झाले आहे. 81 नंबर. खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? ए. तू, बी. तो, सी. मी, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तो. 82. 64 कलामधील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता? ए. क्रमवाचक, बी. आवृत्तीवाचक, सी. गणनावाचक, डी. पृथक्त्ववाचक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गणनावाचक. 83 नंबर. आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? ए. अनियमित क्रियापद, बी. सिद्ध क्रियापद, सी. प्रयोजक क्रियापद, डी. भावकर्तृक क्रियापद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भावकर्तृक क्रियापद. 84 नंबर. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? ए. सातत्यदर्शक, बी. स्थितीदर्शक, सी. गतिदर्शक, डी. निश्चयदर्शक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सातत्यदर्शक. 85 नंबर. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? ए. व्यतिरेकवाचक, बी. गतिवाचक, सी. तुलनावाचक, डी. कालवाचक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तुलनावाचक. खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा. सवंगडी, बी. सामंजस्य, डी. सी. झंझावत, डी. सांसर्गिक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सांसर्गिक. 87. तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळावर ए. रीती भविष्यकाळ, बी. अपूर्ण वर्तमानकाळ, सी. अपूर्ण भविष्यकाळ, डी. साधा भविष्यकाळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रीती भविष्यकाळ. 88 नंबर. विराटने शतक केले आहे या वाक्याचे काळ ओळखा. ए. साधा वर्तमानकाळ, बी. अपूर्ण भूतकाळ, सी. पूर्ण वर्तमानकाळ, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पूर्ण वर्तमानकाळ. 89. आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. ए. केवळ वाक्य, बी. मिश्र वाक्य, सी. संयुक्त वाक्य, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संयुक्त वाक्य. 90. उपसर्ग होणे या वाक्याचा अर्थ. ए. त्रास होणे, बी. मृत्यू पावणे, सी. स्वर्गीय आनंद, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, त्रास होणे. 91. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थी म्हण कोणती? ए. वासरात लंगडी गाय शहाणी, बी. आवळा देऊन कोळा काढणे, सी. दाम तसे काम, डी. जशी तेनावळ तशी धुनावळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आवळा देऊन कोळा काढणे. 92. ॲम्बेड्समॅन या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता? ए. लोकपाल, बी. लोकसेवक, सी. लोक आयुक्त, डी. लोकसंस्कृती. योग्य उत्तर आहे ए. लोकपाल. 93. अधिष्ठानक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता? ए. ग्रॅज्युएट, बी. पोस्ट ग्रॅज्युएट, सी. पोस्टमॅन, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोस्ट ग्रॅज्युएट. 94. विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? ए. विदूषक, बी. स्वच्छ, सी. विद्वान, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विद्वान. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्याची कर्त्याची विभक्ती ओळखा. ए. तृतीया, बी. चतुर्थी, सी. षष्ठी, डी. पंचमी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, षष्ठी. या वाक्यात कर्ता आई आहे. 96. ज्ञानबाची मेघ या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय? ए. ज्ञानबाचे गूढ बोलणे, बी. ज्ञानियाचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान, सी. ज्ञानबाचे छोट्या कृतीचा मोठा अर्थ, डी. अनकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. 97 नंबर. शल्क चिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाची निगडीत आहे? ए. वैद्यकीय, बी. संगणक, सी. संगीत, डी. पर्यटक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वैद्यकीय. 98 नंबर. खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता? देशासाठी व समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो. ए. हुतात्मा, बी. महापुरुष, सी. धर्मात्मा, डी. लोहपुरुष. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हुतात्मा. देशासाठी व समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो हुतात्मा. 99. पोलीस चोराला मारतात कर्तरी प्रयोग या वाक्याचे भावी प्रयोगातील रूपांतर करा. ए. पोलिसांनी चोराला मारले, बी. पोलीस चोराला मारणार, सी. पोलीस चोर मारतो, डी. यापैकी नाही. भावी प्रयोगात रूपांतर करायचे आहे. उत्तर ए. पोलिसांनी चोराला मारले.
100 नंबर. नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? ऑप्शन ए सर्वनाम विशेषण क्रियापद, बी सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम, सी सर्वनाम भाववाचक नाम व सामान्य नाम, डी सर्वनाम भाववाचक व विशेष नाम. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम. प्रश्नपत्रिका मुंबई पोलीस आयुक्त पोलीस शिपाई 2018ची आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.